नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 10 मिथ्स. जीडीसीए बद्दलचे काही मिथ्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल. या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी आहेत, म्हणजे ज्यामध्ये जीडीसीए कठीण आहे का, बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही ऐकल्या असतील जीडीसीए बद्दल. काही अफवा म्हणू शकतो आपण थोडक्यात मराठीमध्ये. ज्या काही अफवा आहेत त्या कुठल्या अफवा आहेत, काय आहेत, या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये जीडीसीए केल्यानंतर लगेच जॉब मिळतो किंवा जीडीसीए केल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला एक 50-60 हजाराची नोकरी मिळते, किंवा जीडीसीए हा जो कोर्स आहे तो फक्त सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठीच अवेलेबल आहे. तर अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला किती गोष्टी खऱ्या आहेत आणि किती गोष्टी खोट्या आहेत हे सगळं समजणं गरजेचं आहे. त्यासाठी आज सेपरेट व्हिडिओ आपण बनवत आहोत हा. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल. ज्यामध्ये जे काही 10 मिथ्स आपण पाहणार आहोत, या 10 पैकी तुम्हाला हार्डली एक 3 ते 4 किंवा 2 ते 3च मिथ्स माहीत असतील किंवा अफवा माहीत असतील. जास्त अफवा तुम्हाला माहीत नसतील. तर ह्या सर्व अफवा काय आहेत काय नाही ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, ज्यामध्ये सर्व गोष्टी आपण आज कव्हर करणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. पहिली जी अफवा आहे ती अशी आहे की यामध्ये जे काही जीडीसीए हा जो कोर्स आहे, हा कोर्स फक्त सरकारी जे कर्मचारी आहेत किंवा सहकारी विभागात जे काम करतात हीच लोक करू शकतात. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. याचं वास्तव असं आहे की जे जीडीसीए कोर्स आहे हा विविध पार्श्वभूमी असलेल्या जे काही विद्यार्थी म्हणजे बॅकग्राऊंड आपण म्हणतो, तर त्या विद्यार्थ्यांना करता येतो. कुठलाही विद्यार्थी असू द्या, इव्हन नॉन अकाउंट असेल किंवा कुठल्याही सेक्टरचा व्यक्ती त्याच्या अधिकृत पात्रतेनुसार तो जॉईन होऊ शकतो. सो त्यामुळे हे मिथ सबसेल खोटं आहे. त्यानंतर दुसरी अफवा आहे की जीडीसीए केलं की मी जरी सांगितलं असेल किंवा बाकी कोणी सांगत असेल की जीडीसीए केल्यानंतर लगेच तुम्हाला जॉबची गॅरंटी असते, 100% जॉब मिळतो, गॅरंटेड मिळतो, असं जर कोण सांगत असेल तर अफवावरती त्या विश्वास ठेवू नका. असं अजिबात नाहीये. जीडीसीए हा जो कोर्स आहे तो करिअर एन्हान्समेंट म्हणून तुम्ही बघू शकता, किंवा एक वेगळा ऑप्शन पर्याय म्हणजे ज्यामध्ये तुम्ही जॉबही करू शकाल आणि तुम्ही साईड बाय साईड तुमचा बिझनेसही थाटवू शकाल, म्हणजे ज्या बिझनेसचा तुम्हाला जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो पुढे. ह्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. त्या गोष्टी पाहूनच तुम्ही जीडीसीए हा जो कोर्स आहे तो केला पाहिजे. पण जसं मी सांगितलं मागच्याही व्हिडिओमध्ये, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं, याही व्हिडिओमध्ये सांगणार आहे की जीडीसीए किंवा कुठलाही कोर्स असू द्या, तुम्हाला जॉबची 100% गॅरंटी कधीच देत नाही. तर त्यासाठी तुम्हाला जॉबसाठी स्किल येणं गरजेचं आहे, नॉलेज असणं गरजेचं आहे, त्या ज्ञानाचा अत्यंत योग्य प्रमाणात उपयोग करणं गरजेचं आहे, कम्युनिकेशन स्किल असणं गरजेचं आहे तुम्हाला. या सर्व गोष्टी, अपॉर्च्युनिटी असते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला नितांत गरज असते. ह्या जर आल्या तरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी येत राहतात. त्यानंतर तिसरं एक मिथ आहे ते असं आहे की जीडीसीए खूप कठीण आहे, म्हणजे परीक्षा सोपी नाहीये किंवा खूप अवघड आहे. जीडीसीए हा जो कोर्स आहे तो थोडंसं प्लॅनिंग केलं, व्यवस्थित ट्युशन घेतलं किंवा तुम्ही रेग्युलर स्टडी केला, सेल्फ स्टडी केला, चांगल्या पद्धतीने केला तर तुम्हाला तो खूप सोपा विषय होऊन जातो. अत्यंत अवघड नाहीये आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आणि व्यवस्थित जसं प्रेझेंटेशन आहे मी सांगितल्याप्रमाणे तसं तो तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला तो सोपा जाईल कोर्स, काही प्रॉब्लेम येणार नाही. चौथी अफवा अशी आहे की जीडीसीए जे आहे, जीडीसीए केल्यानंतर तुम्हाला ट्युशन लावल्याशिवाय पासच होता येत नाही, म्हणजे तुम्ही कोचिंग जर केलं नाही तर तुम्ही पासच होऊ शकणार नाही, असं एक मिथ आहे किंवा अशी एक अफवा आहे म्हणू शकतो आपण. तर ह्याची रिअलिटी काय आहे की तुम्ही सेल्फ स्टडी करून सुद्धा तुम्हाला करता येते. सेल्फ स्टडीमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही फॉलो करता, तुमचं पॅटर्न असेल, तुमच्या स्टडी पॅटर्न असेल, या सर्व गोष्टी तुम्ही पाहता. या सर्व गोष्टी बघितल्यानंतरच तुम्ही पुढचा प्लॅन करता. त्यामुळे सेल्फ स्टडी जर तुमचा चांगला असेल, तुमच्याकडे डिसिप्लिन असेल, त्यानंतर व्यवस्थित तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करू शकत असाल तर तुम्हाला सेल्फ स्टडी केलेला कधी पण फायदेशीर ठरू शकतो. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. त्यानंतर पाचवी अफवा अशी आहे की जीडीसीए फक्त कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठीच उपयोगी पडतो, म्हणजे जीडीसीए केल्यानंतर कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्येच फक्त याचा फायदा होतो, बाकी दुसरीकडे कुठे फायदा होत नाही. तर जीडीसीए जो केलेला विद्यार्थी असतो याची एक खासियत आहे किंवा मुख्यतः हा जो कोर्स आहे कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जरी
जास्त प्रमाणात चालणारा कोर्स असेल तरी बाकीचं अकाउंटिंग नॉलेज असेल तुमचं, त्यानंतर तुमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल असेल किंवा तुमचं नॉलेज म्हणू शकतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नॉलेज, या सर्व गोष्टी, कन्सिस्टन्सी असेल तुमच्याकडे त्या कामाची असेल, या सर्व गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोगी पडतात. सो जीडीसीए हा एकमेव असा कोर्स आहे, फक्त एवढंच की दिशा देणार आहे अकाउंटिंग किंवा कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये जाण्यासाठी. हे एक वेगळी दिशा किंवा वेगळा डिप्लोमा कोर्स आहे जो तुम्ही तिकडे कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला ते इझिली तुम्हाला जाता येऊ शकतं. त्यानंतर अनेक वेळा असं असतं की बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते फक्त मला डिग्री करायचं, म्हणजे जीडीसीए हा जो कोर्स आहे हा माझ्याकडे सर्टिफिकेट कोर्स असावा, सर्टिफिकेट असावं म्हणून करणारे पण लोक आहेत. म्हणजे हे 6वं अफवा आहे की मला एवढंच पाहिजे, फक्त यासाठीच करायचं, किंवा हाच कोर्स आहे, सर्टिफिकेटच मिळतं फक्त, बाकी काही त्याच्यात मिळत नाही, हा पण एक अफवा आहे. यामध्ये जीडीसीएचा जो उद्देश आहे हा सर्टिफिकेट देणे हा नाहीये, किंवा जीडीसीए बोर्डाचा तुम्हाला फक्त सर्टिफिकेट देणे हा नाहीये. तुम्ही पॅनलवरती येता, तुम्ही पॅनलवरती येऊन स्वतंत्र ऑडिटर बनतात, तुमचा ऑडिट नंबर, पॅनल नंबर बनतो, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. मग त्यासाठी अगोदर स्किल वगैरे घेणं गरजेचं आहे. 3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही पास होता जीडीसीए, त्यानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला पॅनलवरती येता येतं, सर्व गोष्टी त्यातल्या करता येतात. बारकावे थोडे समजले, तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजली तर तुम्ही त्याचा प्लॅन करू शकता व्यवस्थित. त्यानंतर 7वी अफवा अशी आहे की एकदा फेल झालं म्हणजे जीडीसीए ची परीक्षा पुन्हा देता येत नाही, किंवा जीडीसीए हा एकमेव चान्स असतो, एका चान्समध्ये तुम्हाला करायला लागतं, असं अजिबात नाहीये. जर जीडीसीए तुम्ही फेल झाला तरी तुम्हाला पुढच्या वेळेस नक्की अप्लाय करता येतं, पुन्हा एक्झाम देऊ शकता. ज्या विषयात तुम्ही पास झाले ते विषय तुम्ही एक्झाम्पशन घेऊन नेक्स्ट जे काही विषय राहिले त्यामध्ये तुम्ही पास होऊ शकता. त्याचेही पर्याय सर्व उपलब्ध असतात, त्या पद्धतीने तुम्हाला प्लॅन करता येईल. अजून एक असं मिथ आहे की जे परीक्षेच्या टायमात जास्त प्रमाणात विचारलं जातं, ज्यामुळे 7 ते 8 तास करावा लागेल अभ्यास, असं एक आहे मिथ. म्हणजे अफवा आहे की 7-8 तास अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला काही जीडीसीए पास होता येत नाही, किंवा तुम्ही त्याशिवाय पास होऊ शकत नाही, किंवा तेवढा अभ्यास करावाच लागेल, असं अजिबात नाही. तुम्ही जीडीसीए पास होण्यासाठी तुम्ही ज्या काही टिप्स आहेत त्या जरी फॉलो केल्या, थोडे छोटे पॉइंटर्स असतात ते लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून वाक्य तयार करायचं. मी हे मागील आपले जे काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये भरपूर वेळा सांगितलेलं आहे, ते तुम्ही थोडंसं फॉलो केलं तर तुम्हाला याचं एक, मी असं म्हणत नाही की खूपच अवघड आहे, पण खूप सोपं होऊन जाईल. तुमचं जे स्टडी पॅटर्न आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी अत्यंत चांगल्या प्रमाणात तुम्ही प्लॅन करू शकता. तुमचा जॉब सांभाळून असेल, तुमच्या बाकीच्या ऍक्टिव्हिटी असतील, फॅमिलीला वेळ देऊन, ह्या सर्व गोष्टी तुम्ही प्लॅन करून व्यवस्थित तुमचा स्टडी प्लॅन होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या मार्क्सने परीक्षा पास होऊ शकतात, जरी तुम्हाला सेल्फ स्टडी करून अभ्यास करायचा असेल तर. त्यानंतर अजून एक अफवा अशी आहे की बऱ्याचशा वेळेस विद्यार्थ्यांना ही अफवा येते की जीडीसीए ची मार्केट व्हॅल्यू संपत चाललेली आहे, किंवा नाहीच आहे, किंवा कमीच होत चाललेली आहे. असं अजिबात नाही. उलट आता जसं सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून 2021 पासून आतापर्यंत खूप जास्त प्रमाणात सहकार क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे, आणि जीडीसीए हा एकमेव मार्ग आहे तुम्हाला सहकार क्षेत्रामध्ये जाण्यासाठी. सहकार क्षेत्राची जी खासियत आहे ती तुम्ही, म्हणजेच सहकारातून समृद्धी, हे एक टॅगलाईनच आहे. आपली सुद्धा तीच टॅगलाईन आहे, सहकार फलम समृद्धी. तर हे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या प्रणालीवरती चालते ही. तर ही जी टॅगलाईन आहे, ह्या टॅगलाईनचं थोडा वेळ बाजूला ठेवू आपण, पण सहकाराचा जो डिप्लोमा आहे जसं जीडीसीएचा महत्व अजिबात संपत चाललेलं नाही. जी लोक सहकार क्षेत्रामध्ये काम करत, त्यांना तुम्ही, तुमचे कोणी मित्र असतील, फ्रेंड्स किंवा नातेवाईक कोणी असेल, त्यांना नक्की विचारा तुम्ही एकदा की जीडीसीएचा काय फायदा आहे काय नाही, ते नक्कीच तुम्हाला सांगतील. किंवा जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांना तर हा कोर्स नक्की माहित असतो. बऱ्याचशा वेळेस प्रोफेसर जे असतात त्यांचे ते सांगतात, काही वेळेस सांगतात, काही सांगत नाहीत, पण जे हुशार विद्यार्थी त्यांना नक्कीच माहिती असतात. हुशार नाही पण सर्वांनाच सांगितलं जातं हा कोर्स. जर तुम्ही सीए नाही होऊ शकत तर जीडीसीए होऊन तुम्ही पॅनलवरती आणि पॅनलवरून ऑडिट करू शकता, या पद्धतीमध्ये आहे. सो त्यामुळे जीडीसीएची मार्केट व्हॅल्यू कधीच संपणार नाही. हा कोर्स अजून जास्त प्रमाणात उपयोगी ठरू शकणार आहे कोऑपरेटिव्ह सेक्टरसाठी. सो त्यामुळे तुम्ही केला तर तुमचाच फायदा आहे. आता शेवटची अफवा अशी आहे की जीडीसीए केलं की तुमचं आयुष्य आपोआप बदलेल. आता हे जे आहे मिथ नाही म्हणता येणार किंवा ही अफवा नाही म्हणता येणार, पण हे आपला एक समज असतो की मला असं वाटतं की चला जीडीसीए मिळालं, सर्टिफिकेट मिळालं, मी दाखवून काहीतरी थोडंसं चांगला पगार मिळेल, पण स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी, स्वतःची व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी, तुम्ही स्वतःचा काहीतरी आहे किंवा स्वतःला तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सो त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने प्लॅन करणं गरजेचं आहे. तुम्ही व्यवस्थित तुमच्या अपॉर्च्युनिटीज, करिअर जे आहे ते निवडायचं, त्याच्या संधी निवडायच्या, कशा प्रकारे संधी आहेत, या संधीचं सोनं करायचं असतं. आता हे सोनं तुम्हाला आता जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं वेळ, तर तुम्हाला हे 2027, 28 किंवा 29 मध्ये ज्यावेळेस किंवा 30 पर्यंत याचा सर्वात जास्त फायदा होईल. कारण आता नुकतेच 5 वर्ष कंप्लीट झालेले आहेत सहकार मंत्रालय स्थापन करून. आपले केंद्रीय मंत्री जे आहेत अमित शहा आहेत, आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आहेत मुरलीधर अण्णा मोहोळ. तर यांना
हे जी लोक आहेत ह्यांनी ऑलरेडी ह्या सर्व गोष्टी बघितल्यात. बाकी आपण जे राजकारण आहे हे थोडं बाजूला ठेवूया. आपण आपल्या पद्धतीने आपल्याला त्याचे बेनिफिट्स काय आहेत हे सर्व बघायचे आणि त्या पद्धतीने ऍक्ट करायचं. सर्व प्रकारात बेनिफिट्स आहेत सहकार क्षेत्रामध्ये, फक्त तुम्हाला माहित नाही आहेत, योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे मे बी किंवा तुम्हाला कोणी गाईड केलं नसेल, अशाही गोष्टी असू शकतात. सो त्या गोष्टी आपल्याला नक्कीच प्लॅन करायच्यात आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढचं पाऊल उचलायचं आहे. तर त्यामुळे आजपासून तुम्हाला एक करायचं की जे काही जीडीसीए बद्दल काही गोष्टी असतील, अफवा असतील, काही असू द्या, या सर्व गोष्टी थोड्या बाजूला ठेवून आपला फोकस प्रॉपर ठेवायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला सहकार क्षेत्रात यायचं असेल तर तुम्ही मार्गदर्शन घ्या, आम्हाला कॉल करा, विचारा काय गोष्टी आहेत, कशा प्रकारे फॉलो करू शकतो. सर्व गोष्टीची तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाईल. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा अशा विद्यार्थ्यांसोबत किंवा असे फ्रेंड्स असतील तुमचे किंवा कलिग असतील ज्यांनी जीडीसीए या कोर्स बद्दल फक्त विचार केला आणि बाकी पुढे काही केलेलं नाहीये. त्यांना बऱ्याचशा गोष्टीची प्रॉब्लेम असू शकतात किंवा सोल्युशन्स नाहीये मिळत म्हणून त्यांनी केलेलं नाही, अशाही गोष्टी असू शकतात. त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, त्यांना अत्यंत फायदा होऊ शकतो याचा. जे सहकार क्षेत्रामध्ये अशा लोकांशी तर तुम्ही नक्की शेअर करू शकता त्यांना पण ज्याचा जास्त प्रमाणात फायदा होतो. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेस बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा, ज्यामध्ये ओपन स्कूलिंग 10वी-12वी कोर्स आहे, डिस्टन्स एमबीए, ऑनलाईन एमबीए आहे, ज्यामध्ये पुणे विद्यापीठाचं वर्किंग प्रोफेसरसाठी एमबीए आहे, ज्यामध्ये एमबीए HR, फायनान्स, एमबीए मार्केटिंग, एमबीए ऑपरेशन, एमबीए सप्लाय चेन असे 5 स्पेशलायझेशन मध्ये आहे. ज्यांना करायचे त्यांनी नक्की प्रोसेस विचारून घ्या. आणि महिला कॅन्डिडेटसाठी विशेष सवलत आहे, ज्यांना करायचे त्यांनी नक्की कॉल करून विचारू शकता काय प्रोसेस आहे, काय प्लॅन आहे, मला नक्की माहिती दिली जाईल. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.